नमस्कार मित्रांनो, मी अमोल लोखंडे पुन्हा एक नवीन व्हिडिओमध्ये मी तुमचं सर्वांचं स्वागत करत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात भरती निघालेली आहे, जी की केंद्र शासनाची भरती असणार आहे। ज्या विद्यार्थ्यांची 12वी पास आहे, ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे, त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आलेली आहे। तुम्हाला या भरतीमध्ये पगार 21,700 ते 69,100 इतकी पगार राहणार आहे आणि टोटल पोस्ट 1130 इतके पोस्ट आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण या जाहिरातीबद्दल पात्रता काय असणार, तुमची वय मर्यादा काय असणार, पगार, निवड प्रक्रिया, सिलेक्शन प्रोसेस संपूर्ण माहिती तुम्हाला स्टेप बाय स्टेप या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो। चला तर मित्रांनो, कुठलाही वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करूया। बघू शकता मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे जाहिरात आलेली आहे। सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स नोटीस रिक्वायरमेंट ऑफ कॉन्स्टेबल फायर मेल 2024 इन CISF या असं भरतीचं नाव आहे। त्यामध्ये आपण इम्पॉर्टंट डेट्स बघणार आहोत। 31/8/2024 पासून तुम्ही फॉर्म भरण्याला सुरुवात आहे, म्हणजे 31 ऑगस्टला तुम्ही फॉर्म सुरुवात करू शकता आणि 31 सप्टेंबरला म्हणजे 1 महिना वेळ दिलेली आहे। भरपूर मोठा गॅप त्यांनी दिलेला आहे, तुम्ही लवकरात लवकर फॉर्म भरून द्या। त्यानंतर मित्रांनो, इथं पगारसुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे। 21,700 ते 69,100 इतकी तुम्हाला पेमेंट राहणार आहे। पे लेवल 3 मध्ये पेमेंट आहे। 21,700 ते 69,100 इतकी पेमेंट तुम्हाला राहणार आहे। 21,700 हे बेसिक पेमेंट आहे। याच्यामध्ये तुम्हाला अदर अलाउन्सेस हे सर्व DA HR DA अलाउन्सेस वगैरे सर्व याच्यामध्ये तुम्हाला दिले जाणार आहे। मिनिमम नाही म्हणता तरी तुमच्या हातामध्ये पेमेंट 30-35 हजार रुपये हे बाय हँड तुम्हाला पेमेंट येणार आहे। याच्यामध्ये तुम्ही अप्लाय हा ऑनलाईन मोडमध्ये करणार आहात। ऑनलाईन अप्लाय करण्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आणि PDF ची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता। त्यानंतर तुम्ही बघू शकता मित्रांनो, इथे सुद्धा त्यांनी मेन्शन केलेलं आहे की तुम्हाला पेमेंट 21,700 ते 69,100 राहणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही भारताचे नागरिक असायला हवे आणि खाली त्यांनी डिटेल्स दिलेले आहे। द डिटेल्स ऑफ वॅकन्सी आर फॉलो, म्हणजे खाली तुम्ही आता तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकन्सी बघू शकता। हे स्टेटनुसार, एरियानुसार आणि कॅटेगरीनुसार त्यांनी पोस्ट दिलेलं आहे। संपूर्ण तुम्ही ज्या स्टेटमध्ये आहे ते बघू शकता। आपण महाराष्ट्राचे आहोत, तर मी तुम्हाला महाराष्ट्राचं सांगणार आहात। तर इथं बघू शकता महाराष्ट्रामध्ये त्यांनी संपूर्ण 61 आणि 11 म्हणजे 72 जागा त्यांनी महाराष्ट्रासाठी ठेवलेल्या आहे। त्यानंतर मित्रांनो, वॅकन्सीनंतर आपण बघणार आहोत की यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन काय राहणार आहे, म्हणजेच निवड प्रक्रिया काय राहणार आहे। तुम्ही यामध्ये 12वी पास असायला हवा, 12वी पास। त्यानंतर सायन्स हा सब्जेक्ट असायला पाहिजे। ज्याच्याकडे सायन्स आहे तो अप्लाय करू शकतो। 12वीमध्ये सायन्स हा सब्जेक्ट असायला हवा। त्यानंतर एज लिमिटमध्ये 18 ते 23 एज लिमिट असायला हवी आणि याच्यामध्ये त्यांनी वर्षसुद्धा दिलेले आहे। 1/1/10/2001 ते 30/9/2006 इथपर्यंत त्यांचं वय असेल तर तेच अप्लाय करू शकता। त्यानंतर खाली त्यांनी एज रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं आहे। कोणला एजमध्ये सूट आहे। SC ST साठी 5 वर्ष, OBC साठी 3 वर्ष, एक्स सर्व्हिसमॅनसाठी 3 वर्ष आणि 1884मध्ये जो झाला होता त्यामध्ये UR म्हणजे ओपन प्रवर्गासाठी 5 वर्ष सूट राहणार आहे। OBC साठी 8 वर्ष आणि SC ST साठी 10 वर्ष याच्यामध्ये सूट राहणार आहे। त्यानंतर आपल्याला फीस काय असणार आहे, ॲप्लिकेशन फीस म्हणजे आपण अप्लाय करतो तर फीस काय राहणार आहे आपण ते जाणून घेऊया। तुम्हाला फीस ओपन प्रवर्गासाठी 100 रुपये राहणार आहे आणि अदरसाठी 0 फीस राहणार आहे, म्हणजे अदरसाठी कुठलीही प्रकारची फी नाही आहे। त्यानंतर मित्रांनो, बघू शकता इथे ग्राउंडसुद्धा होणार आहे। फिजिकल इफिशियन्सी टेस्ट PET कॅन्डिडेट हॅव टू क्लिअर 5 किलोमीटर रनिंग, तुम्हाला 5 किलोमीटर रनिंग
करायची आहे आणि ते 24 मिनटामध्ये करायची आहे। त्यानंतर 5 किलोमीटर आणि 24 मिनटं हे झाल्यानंतर तुमचे फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होणार। त्यामध्ये तुमची हाईट आणि चेस्ट मोजण्यात येणार। मग हाईट आणि चेस्टमध्ये तुमची हाईट 170 आणि चेस्ट 80 ते 85 आणि एक्सपान्शन्स म्हणजे फुगून 5 सेंटीमीटर पाहिजे। आणि यामध्ये त्यांनी रिलॅक्सेशनसुद्धा दिलेलं काय आहे आपण ते बघून घेऊया। इथं रिलॅक्सेशनमध्ये त्यांनी जे कॅन्डिडेट स्टेटमधून येतात, झारखंड, नॉर्थ ईस्टर्न स्टेट, कुमारी, हिमाचल प्रदेश, त्यांच्यासाठी हाईट 165 सेंटीमीटर आणि छाती 78 ते 83 मध्ये आणि फुगून 5 सेंटीमीटर इतकी ठेवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघू शकता म्हणजेच तुमची रनिंग झाली, हाईट वगैरे झाली, त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशननंतर तुम्हाला एक एक्झाम असणार, रिटन एक्झाम। ह्या एक्झाममध्ये तुम्हाला जनरल रिझनिंग, जनरल नॉलेज आणि मॅथमॅटिक, इंग्लिश असे 25-25 मार्क, 100 प्रश्न 100 मार्काचे राहणार आणि त्याला टाईम 120 मिनिट हा इतका टाईम राहणार आहे। आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, याच्यामध्ये नो निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग कट होणार नाही आहे। म्हणजे तुम्ही प्रश्न एकदम आरामशीर सोडवू शकता, नो निगेटिव्ह मार्किंग आहे। आणि एक्झाममध्ये मिनिमम तुम्हाला कॅटेगरीनुसार EWSसाठी आणि SC ST OBCसाठी याच्यामध्ये 35% आणि 33% इतके क्वालिफाईंग मार्क असायला हवे। ही फायनल लिस्ट राहणार नाही आहे, याच्यानंतर पण भरपूर प्रोसेस आहे। त्याच्यानंतर मेरिट लिस्ट लागणार आहे। त्यानंतर तुमची OMR ही सुद्धा CBT होणार आहे। OMR CBT ही परीक्षा राहणार आहे, रिटन एक्झामिनेशन। हे झाल्यानंतर तुमची फायनल मेरिट लागणार आहे। तर अशा प्रकारे ही माहिती होती मित्रांनो। माहिती आवडली असाल तर मित्रांना शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ भरती रिलेटेड आम्ही घेऊन येत असतो। धन्यवाद मित्रांनो। जय हिंद, जय महाराष्ट्र।